जय हिंद मित्रांनो आज आपण नवीन पोलीस भरतीबद्दल काही अपडेट्स आलेले आहेत त्याबद्दल आज चर्चा करणार आहोत। कारण अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता सर नवीन पोलीस भरतीबद्दल काय, आणि स्वतः देवेंद्र फडणवीस सुद्धा नवीन पोलीस भरतीबद्दल महत्त्वाची माहिती दिलेली आहे। नेमकी माहिती काय आहे, कधीपर्यंत जाहिरात येऊ शकते, त्याच्यानंतर फिजिकल किंवा पेपर पॅटर्न मध्ये काही बदल होणार आहे का, या विषयावरती सुद्धा चर्चा करणार आहोत। आणि साधारणपणे कितीपर्यंत वॅकन्सी असू शकतात या गोष्टीवरती सुद्धा चर्चा करणार आहोत। कारण अनेक विद्यार्थी आहेत, लाखो विद्यार्थी आहेत, जे मुलं थोड्या थोड्या मार्काने या पोलीस भरतीला राहून गेलेत। काही ग्राउंड मधूनच बाहेर पडले, तर काही फायनल मेरिट मधून बाहेर पडले। त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आणि मित्रांनो, सर्वांना रिक्वेस्ट आहे, महत्त्वाच्या अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर पहा मित्रांनो, एकंदरीत देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः या पोलीस भरतीबद्दल म्हटलेले आहे। नवीन जाहिरात, कारण पोलीस भरतीचं पोलिसांचं जे आकृतीबंध बांधण्याचं काम चालू आहे, पोलिसांची जास्तीत जास्त संख्या वाढवण्याचं काम चालू आहे। कारण आव्हानं त्या पद्धतीने समोर येत आहेत, त्या अनुषंगाने पोलिसांची भरती 100% करणार आहे। आता साधारणपणे जर आपण विचारलं पोलीस भरतीची जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, तर बघा जाहिरात येणार ही गोष्ट क्लिअर आहे, 100% आहे। या वर्षाच्या एंडिंग पर्यंत जाहिरात येण्याची शक्यता आहे। हा, तुम्ही म्हणणार की सर 100% किंवा जाहिरात येईलच का? बघा, प्रशासन आहे, प्रशासनामध्ये वेळोवेळी बदल होऊ शकते। जो मुलगा पोलीस भरती निघेल तेव्हा मी तयारीला लागू, हा विचार जर तुमच्या डोक्यामध्ये चालू असेल तर तो विचार तुम्ही बाजूलाच ठेवा। भरती निघणारे 100% आहेत, त्यामुळे तयारीला आतापासूनच लागून जा। वेळ कुणासाठीही थांबत नाही। जवळपास 14,000 ते 15,000 पदांची पोलीस भरती होऊ शकते। तुम्ही आता बघितलं मुंबईमध्ये किती जागा असू शकतात, नवी मुंबईमध्ये किती जागा असू शकतात, पिंपरी चिंचवडला सुद्धा काही नवीन पोलीस ठाणे तयार करण्याचं काम चालू आहे, मुंबईला सुद्धा चालू आहे, औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरला पण चालू आहे। म्हणजे अनेक ठिकाणी सध्या कामं चालू आहेत। SRPFच्या डिपार्टमेंट त्या ठिकाणी ग्रुप्स वाढवण्याची प्रक्रिया सुद्धा चालू आहे। म्हणजे कुठे पोलिसांची जे आपण म्हणतो पोलीस स्टेशन म्हणा, संख्याबळ म्हणा, याच्यामध्ये वाढचं प्रक्रिया चालू आहे। म्हणजे 100% पोलीस भरती होणार आहे, हे तर कन्फर्म झालं। साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जाहिरात येऊ शकते। मी परत एकदा सांगेल, ह्याच्यामध्ये काही बदल होऊ शकतो मित्रांनो, 100% बदल होतो, बदल होत राहणार। पण एक जे विद्यार्थी तयारी करणारे आहेत त्यांच्यासाठी महत्वाचं आहे। आणि दुसरा म्हणजे आता जो क्राईम चालू आहे सध्याच्या कंडिशन मध्ये, जी आपली भरती प्रक्रिया आहे जी खूप जुन्या पद्धतीची आहे असं म्हणायला हरकत नाही। खूप जुन्या पद्धतीची, जवळपास 83 ची पद्धती अजून पण लागू आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा बदल करण्याचा विचार चालू आहे। ग्राउंड मध्ये बदल होतो का, किंवा रिटर्न एक्झाम मध्ये काही बदल होतो का, हे या गोष्टीला येण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 महिने अजून लागतील। पण साधारणपणे भरती होणार फिक्स आहे। तुम्ही तयारी करत असाल तर तयारी चालूच ठेवा, ठीक आहे। भरती 100% होणार आहे। काही लोक म्हणतील आताच पोलीस भरती झाली, आता 2-3 वर्ष काही पोलीस भरती निघणार नाही, तर अशा लोकांकडे सरळ सरळ दुर्लक्ष करा। भरती प्रक्रिया आहे, दरवर्षी हजारो पोलीस कर्मचारी हे रिटायर होत असतात आणि तेवढेच पोलीस पुन्हा भरले जातात। आता काही ठिकाणचे अजून एक्झाम बाकी आहे, मुंबईचं एक्झाम बाकी आहे, त्याच्यानंतर मीरा भाईंदरचं एक्झाम बाकी आहे, SRPFचे काही एक्झाम्स बाकी आहेत। ही भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर नवीन भरती प्रक्रियेला आकृतीबंध बांधणं, जागांचं मापक, जागांचे वाटप करणं, कोणत्या कास्टला किती जागा असायला पाहिजे, या सर्व गोष्टींचा निकष, या सर्व गोष्टींचा माहिती हळूहळू समोर येईल। कधी? ज्यावेळेस जी करंट पोलीस भरती चालू आहे ती भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर। मित्रांनो, ज्याला वाटते की येणाऱ्या पोलीस भरती लवकरच येणार आहे, त्या संदर्भात आपण तयारी करायला हरकत नाही, किंवा आम्ही प्रॅक्टिसला लागतो अशा विद्यार्थ्यांनी लागून जायचं। जे विद्यार्थी म्हणत असतील की नाही आत्ताच भरती प्रक्रिया पार झाली आहे, एवढं लवकर काय भरती प्रक्रिया येणार नाही, त्यांनी प्रॅक्टिसला नाही सुरुवात केली तरी चालेल। हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे जे खरोखर मनापासून तयारी करणार आहेत ते, ठीक आहे। बाकी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमधून
फ्रीमध्ये टेस्ट राहील, ती टेस्ट तुम्हाला भेटत राहील. दर आठवड्याला टेस्ट होणार आहे. प्रश्न उत्तर भेटत राहणार, नोट्स भेटत राहणार. त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या अपडेट्स, सगळ्या गोष्टी वेळोवेळी भेटत राहील. बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. पोलीस भरतीबद्दल तुमचं काही प्रश्न असतील तेही तुम्ही मांडा, तेही प्रश्न आपण सॉल्व्ह करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद.